check the mic and make sure it sound right, boys. It sound right, boys. तर गाईज स्वागत आहे परत एकदा भटक्या व्हिडिओ सोबत आपल्या नवीन व्लॉग मध्ये. आणि आत्ता आलोय मी आपल्या फार्म हाऊसवर, तुम्ही बघू शकता. आणि विशेष ब्लॉग करण्यामागचं कारण असं, आपलं फार्म हाऊस फारशा लोकांना माहीत नाही. थोडीफार जरा ॲडव्हर्टाइजमेंट पण होईल आणि एक ब्लॉगसुद्धा तयार होईल. म्हणून जरा आपलं जे स्ट्रक्चर होतं, म्हणजे जे शेतघर म्हणतात, तर ते शेतघर जेव्हा आपण बांधलेलं सिंपल स्ट्रक्चर होता, 4 भिंती आणि वरती प्लॅस्टिक टाकलेलं आधी. त्याच्यानंतर जरा पत्रा बित्रा करून नॉर्मल आतमध्ये हत्यार सामान वगैरे ठेवण्यासाठी सगळ्या गोष्टी केलेल्या. आणि आत्ता जरा म्हणजे खूप वर्ष झाली त्याला, जवळपास एक 3-4 वर्ष जास्त झाली, कमीत कमी 5 वर्ष तरी झाली असतील. तर आत्ता जवळपास 2026 मध्ये मुहूर्त आलाय की बाबा ते पत्रा काढून आपण आता स्लॅब चढवतोय. तर थोडाफार फार्म हाऊसचा टूर देतोय आणि बाकी स्लॅब पाडतायत, बघू शकताय बघा. तिकडे जरा स्लॅब फुटतात, आता मशीन आत्ताच चालू केली नाही. तिथलं सगळं जरा पूजा वगैरे आवरली आणि म्हटलं जरा ब्लॉग बनवूयात, तर दाखवतो पुढे कसं काय आणि आपली बाग, आपलं फार्म हाऊस कसं काय आहे. तर आता मी एंट्री जवळ आहे, हे बघा ही एंट्री आहे. हा गेट, हा हे पलीकडे तिकडे स्टेशन आहे. ट्रॅक दिसत असेल, शेड वगैरे हे जे दिसतंय रेल्वे ट्रॅक आहे. आणि हे आपलं फार्म हाऊस इकडे बाजूला पण काकांचंच आहे. आणि झेंडा, तर इथे जरा खेकड्यांसाठी जरा केलेलं, खेकडा पाळण, त्याचे पण ब्लॉग किंवा शॉर्ट्स बाबांनी टाकले होते, सिनियर भटक्या व्हिडिओ. तर तिथे जरा जेव्हा खेकडे टाकलेले ना, तर नंतर पूर आला, त्याच्यामुळे सगळे ना खेकडे खाली जमिनीत घुसले आणि गायब झाले. त्यानंतर मग काल साफ करून घेतलाय, माती वगैरे जरा काढून जरा खड्डा केलाय. आणि हे बघा जरा गाड्या बिड्या लागल्या जातो, इथे सिमेंट बिमेंट ठेवलेलं आहे. हा असा पूर्ण कंपाऊंड जो इकडून कंपाऊंड चालू होतोय, तो असा एकदम तिकडे तो नारळाचं झाड दिसतोय ना, तिथपर्यंत आहे पुढे. आणि हे इकडे आंब्याची झाड आहेत, त्याच्यानंतर बरंच काय काय फुलांचं आहे, आंबा, चिकू, पपया, नारळ, लिंबू, त्याच्यानंतर पेरू बिरू, काजू, आता बरंच काय काय लावलेलं आहे. आणि आता पुढे जाण्याचा अर्थ नाही, तिथून एक शॉर्ट व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा इथे एक एंट्री आहे, गेट डायरेक्ट हा रस्त्यावरनं आलो किंवा हा इकडे. आणि हा बघा, हा तिकडे तुम्हाला कंपाऊंड दिसत असेल बघा, पत्र्याचं कंपाऊंड, म्हणजे पत्र्याचं थोडं लावलेलं होतं, काही प्राणी गुरं वगैरे आत येऊ नयेत म्हणून. आणि हे तिकडे नदीचा व्ह्यू आहे, डायरेक्ट रिव्हर साईड. इकडून जरा जाऊन दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे जरा रिसेंटली लावलेत म्हणून छोटे छोटे राहिलेत ते. आणि मध्ये जरा पुरांमध्ये बरेचसे झाडं जरा तुटली वगैरे, काही गेली डायरेक्ट. आणि हा बघा, हा आपला स्ट्रक्चर आहे शेतघर थोडक्यात. तर आता मशीन चालू केली आहे आणि आता जरा मिक्सर लावलाय
पहिला मिक्सर आता लिफ्टने जाईल वर आणि होतील मग तिथे. बाकी ही झाडं बघा केवढी झालीत मस्त. हा बघा हे बापरे खड्डा आहे, खड्ड्यात पाय गेला माझा. हा बघा, हा बघा केवढं. हा हे जुनं झाड आहे खूप, म्हणून तेवढं मोठं आहे. लाइटिंग बिटिंग जरा बाबांनी मस्त झाडांना लावली नाही. आणि तुम्हाला नदीचा व्ह्यू दाखवतो. हे बघा इकडे नदी. तर आता झाडं असल्यामुळे ना लगेच दिसत नाही, झाडांमुळे नदी लपून राहते. आणि इकडे मगरी बिगरी बसलेल्या असतात आपल्या, पाळलेल्या आहेत, काही विषय नाही. तर हे बघा हा तिकडे तिकडचा पार्ट आणि हे इकडचं. हे आजोबा आमचे काय ना काय करत असतात. जरा हळद वगैरे मागे लावलेली आम्ही पण नंतर टाइम द्यायला लागतो शेतीसाठी. पण बाबा देतात बऱ्यापैकी, पण कधी कधी कामांमुळे नाही जमत पूर्ण वेळ देणं. म्हणून ते आजोबा आहेत ते लक्ष देतात, ते भाई. मग हे बघा हा इकडे, आणि हा एक अजून नदीचा. हे बघा ही आता इकडे केळी आहेत. तर ही केळी आणि ही झाडं वगैरे जरा क्लिअर केली ना की मस्त नदीचा व्ह्यू आहे बघा. आणि इकडे पटका बिडू. व्ह्यू बघा, व्ह्यू कसा आहे. आता आवाज नाही येणार माझा इथे. जरा आतमधलं दाखवतो तुम्हाला कसं काय आहे. आणि आवाज पण आता मोटरचा खूप येतो, त्याच्यामुळे माझा आवाज येईल नाही येईल नाहीच येणार, थोडं ते एनहान्स करायला लागेल. आणि हे बघा हे असं थोडं आतून आहे, वरती प्लेटा टोकलेल्या आहेत आणि ते सपोर्टसाठी असं सगळं करतात. छोटंसं आहे. साईडला आता हे भिंती आहेत, त्यांना टाईल्स मारायचे आहेत. त्याच्यानंतर प्लेटी वगैरे काढल्या की मग जरा टाईल्स वगैरे मारायला घेऊ मस्तपैकी. आणि ही फ्रंट साईड एंट्री इकडे. हे फोडून थोडंफार असं आहे. हे बघा गुरुदेव दत्त. आणि ही इकडे पाठची बाजू. आणि एक गोष्ट दाखवतो तुम्हाला. हे बघा काय असेल गेस करा. आता त्यात सामान घुसवून ठेवलेलं आहे, पण एक काय असेल सांगा बघू, गेस करा. हा बघा इथे सोलार पॅनल पण लावलेला आहे. सो ज्यांना थोडीफार आयडिया असेल कमेंट करून मला सांगू शकता की हे काय आहे. बाकी बघा हे वरती जे पत्रे होते ते जरा काढून ठेवलेले आहेत. आता इथे जरा वरती जाऊन दाखवतो तुम्हाला मी, वरतून व्ह्यू कसा आहे ते दाखवतो. काय खाली येत आहे. बघा वरती असं आहे. हे बघा आता वरती चढलोय मस्तपैकी. आता इथे पूर्ण सगळं सिमेंट होतील, स्लॅब होईल. त्याच्यानंतर जरा बघू शेड वगैरे मारून मस्त काय स्ट्रक्चर वगैरे करता येतंय काय बघूया. जरा मस्त काहीतरी करू, दाखवतो तुम्हाला बिफोर अँड आफ्टर. हे बघा आता ही ट्रॉली इथे वरती आलेली आहे आणि त्या लिफ्टमधलं सिमेंट त्या 2 ट्रॉल्यांमध्ये खाली ओततील आणि मग हे इथे सगळीकडे असं पसरवतील. दाखवतो. हे बघा वरचा व्ह्यू.
त्या मिक्सर मध्ये आता वाळू, कढी, सिमेंट, पाणी आपण सगळं टाकणार आणि मिक्सचर रेडी होऊन डायरेक्ट लिफ्ट मधून वरती. टेक्नॉलॉजी पहिली गाडी भरलेली आहे आणि आता ती या कोपऱ्यापासून चालू करतायत. ओके. आणि ही दुसरी गाडी गेलेली आहे एकदम रापाक करून. आता परत इथे लावतील स्टेशनवर रिफिल स्टेशन आणि रिफिल करतील खालून गाडी येईल वर. हे बघा आता ही गेली खडी आणि गेलं पाणी. हे थोडस ऑइल नाही लिक्विड आहे कसलं तरी केमिकल स्लॅब साठी वापरतात. त्यानंतर आली परत खडी आणि बघा हे असं सरळ करतात आणि डायरेक्ट लिफ्ट मध्ये. आता ही लिफ्ट भरली ती बघा वाळू आली परत. ती वाळू गेली आत. त्याच्यानंतर खडी गेली आत. पाणी गेलं आत. हे बघा सिमेंट पण आलं. सिमेंट हे आहे सिमेंट हे गेलं आत. आणि आता सगळं मिक्सर रेडी होतो. या लिफ्ट मध्ये टाकतात. लिफ्ट येते वरती त्या ह्याच्यात आणि तिथून मग पूर्ण बेसवर. अशी सगळी प्रोसेस असते. हे बघा तर हे असं सगळी प्रोसेस आहे. तर आता मी जातो खालती आणि जरा घाम खूप येतोय, गरम होतंय. मग जरा वरती त्यांना त्यांचं काम करू देत, आपल्यामुळे डिस्टर्ब नको देणार. आणि नारळ दाखवू तुम्हाला. हे बघा नारळ बघा कसे लागलेत. नारळ या कधीतरी तुम्हाला नारळ पाणी पाजतो मी. चला खाली उतरूयात. आता मोठा टास्क आहे बघा. इधर से नीचे उतरने का है अपने को. अभी कैसा उतरूंगा मैं देखता हूँ. फायनली खाली आलोय आणि सगळा घामाघूम झालोय. रुमाल पण भिजलाय. कसं आहे फार्म हाऊस आवडलं का? जरा आत्ता जरा म्हणजे एक प्रॉपर फार्म हाऊस कसं तयार होईल त्याच्याकडे जरा लक्ष देतोय. करूया दाखवेन तुम्हाला आधी कसं होतं आणि नंतर कसं होईल सगळं दाखवतो. गाईस मामांची बॉडी बघा कसली खतरनाक आहे. आणि भेंडी हे पोट एवढं सुटलंय आणि मामा बघा कसले फिट आहेत. कडक स्टील बॉडी. तर अशा प्रकारे स्लॅबचं काम जवळपास 30-40% आता ओतून झालेलं असेल त्यांचं. आणि बाकी आल्यावर जवळपास पूर्ण होईल असं मला वाटतंय मी येईपर्यंत. पण बघू आपण आल्यावरती चेक करू. आणि आता जरा मस्त वारा सुटलाय. ते बघा दाखवतो तुम्हाला. तिकडे नारळाची झाडं बघा मस्त हलत आहेत फांद्या नारळाच्या. आणि कसं नदीच्या साईडला जरा पॅक म्हणजे झाडं असल्यामुळे आपल्याकडे म्हणून जरा वारा आहे ना कमी येतो. जर तेच सगळं असं मोकळं असतं ना मस्त वारा आला असता. तर आता जरा येतो मी. भेटूयात आपण थोड्या वेळात. काही आहे बघा रेल्वे स्टेशन आणि ही ट्रेन लागलेली आहे आता वर. आणि हा खालचा आपला व्ह्यू असं सगळं ओपन आहे. इथे जरा मस्त आता जरा पाऊस पडला ना की जरा ऑफ रोडिंग ट्रॅक बनवायला हवा आहे काहीतरी. बघू करू काहीतरी. आणि फुल आता भिजलोय मी. येतो गाडी बंद होईल किक मारायला लागेल परत. ए नको झालीच बद्द. आईच्या गावात रे लफडाच आहे मोठा. बघा या
ओके चालू झाली आहे. आता निघूयात आपण. स्टँड बिन काय घेतला नाही मी, म्हणून असं सगळं पकडायला लागतंय. ठीक आहे, चलो बाय. तर आत्ता जरा आलेलो घरी, जरा चहा न्यायची होती आणि चहा सोबत चहावाला माणूस पण आहे आमचा. तर चहा घेऊन जातोय स्लॅब बघायला, कसा स्लॅब बीब चाललाय. मस्त स्लॅब झालाय. अर्धा आता होईल, एक तासाभरात होईल, तास 2 तासात आवरेल. आता आम्ही बाईकवरनं जातोय. तर हिला इथे बोगद्याजवळ सोडतो आणि मी जातो माझ्या कामाला. गाईज आत्ताच जस्ट पोचलोय आणि पॅकअप चालू आहे. प्लेटा बिटा झालं ना, आवरलं ना? हो झाला. आता तेव्हा मिक्सर चढवायचं आहे ना? हो मिक्सर चढवायचा आहे. आपला माणूस होता बघा, त्याला करा. हा, वन मॅन शो. कडक. युट्यूब आहे, युट्यूब भटक्या भिडू. मटक्या भिडू. हा, युट्यूब पण आहे, इन्स्टा पण आहे. चला येऊ देत. कपडे बिपडे सुकत घातली नाही मस्त पैकी. हा, मामाची मगाशीच दाखवली मामांची बॉडी. आता नजारा काही असा आहे. अरे हिचा बोनेट का वरती आहे? बोनेट वरती आला हिचा. आपली गाडी चेंज झाली, बॉईल झाली वाटतं. हे एवढं सामान राहिलेलं आहे, त्याचा पुढच्या कामासाठी उपयोगी आहे. मस्त खडी जवळपास संपली आणि वाळू राहिले बऱ्यापैकी. आणि आमचे काका साहेब मेजरमेंट घेतात. मला माझ्या डोक्यात आहे ना, नंतर आलं अँगल पाठला टाकायला डीप जरा जाऊया वर आणि बघूयात काय कसं झालंय. हो देखो ना कडक मस्त काम झालेलं आहे. आणि तिकडे चर्चा चालू आहे अजून. सर निघालाय आता. दोघांच्या मधनं काढतो. हा नाही, पण ते नेला ना, इथूनच नेला त्या साईडने काढेल. इथं पत्रे आहे ना, जाईल ना. त्याचं नाव काय रे? बादशाह काय? बादशाह नाही, पाशा. मिक्सर चाललाय बाहेर आणि ही मस्त उखळली आहे. एसी काहीतरी लावलेली, त्याच्यामुळे जरा बंद चालू एसी व्हायला लागला आणि जरा बॉईल झाली. मिक्सर चढवतात वरती आता आणि जरा तर सगळ्यांनी ताकद लावायला लागणार आहे, तेव्हाच तो वरती चढणार आहे. आता तर दुसऱ्या टीमला बोलवलंय. मस्त आयडिया लावली नाही आता. इकडे वरती रोडवर चढवून ट्रक असं इथे रिव्हर्सला लावतील, म्हणजे डायरेक्ट ट्रकमध्ये चढवता येतं ते इझिली. बघूया आता काय कसं करतायत. मामा अरे बॉडी देखो, जरा लोडिंगची काय कलाकृती करतायत बघूया आपण. मेजर घेत आहेत टायरचा. आता टायर वर चढतील की नाही चढतील.
ते कसं जेवढी टायरच्या मधली गॅप आहे तेवढंच ते प्रॉपर लागलं पाहिजे. तर आता ऊन आलंय खूप, आवरूयात आणि घराकडे निघूयात. तर फायनली शोरूमवाले येऊन आता गाडी घेऊन जात आहेत. काय प्रॉब्लेम आहे चेक वगैरे करतील. आणि स्लॅब बी आवरून सगळे माणसं गेलेत, बाबा पण गेलेत. आणि आता जरा वरती ते सिमेंटचं पाणी लावायचं आहे प्लॅस्टरला. तिकडे सगळी टीम जेवायला बसली आहे. आणि आता मी पण जरा जातो घरी, फ्रेश वगैरे होतो. थोडा नाही, पूर्णच फ्रेश होतो. आणि मग येईन, चहा वगैरे घेऊन येणार. हो, थर्मास गाडीत आहे, मला ठेवायला सांगितलं आहे. आणि अशा प्रकारे आपला हा ब्लॉग इथेच करतो, नाही तर लय मोठा होईल. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि इंस्टावरती पण रील्स टाकतोय, इंस्टावर पण सेम भटक्या व्हिडिओ फॉलो करा. ओके, चला भेटूयात परत. मस्त व्ह्यू, ऊन पडलंय आणि हे ढग. चला बाय बाय.